सीईटीच्या मुलांसाठी आता सेट रिझोल्युशन फंक्शन, त्याच्यानंतर सिक्वेन्स अँड सिरीज, प्रोबॅबिलिटी हे टॉपिक्स पाहिजेत. तर पहिला टॉपिक आपण चालू करूया, सेट्स रिलेशन आणि फंक्शन. याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती आहे सेट्स. सेट कसे रिप्रेझेंट केले जातात, ए बी वगैरे वगैरे कॅपिटल लेटर्सने सेट रिप्रेझेंट केले जातात. आता हे सगळ्यांना माहिती आहे, ते मी फास्ट रिव्हिजन करणार आहे. तो समजा ए इज इक्वल टू 1, 2, 3, 4 हा एक सेट आहे ज्याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत, 4, आणि आणखी एक एलिमेंट वाढवूया आपण 11. हा किती एलिमेंट आहे याच्यामध्ये, 4 एलिमेंट आहेत. सो एन ऑफ ए इज इक्वल्स टू 4. हे का, हे झालं सेट. सेटचे डेफिनेशन वगैरे आपल्याला काही गरजेचे नाही. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सेट. पहिली गोष्ट आहे ती सिंगलटन. सिंगलटन सेट मध्ये ज्या सेट मध्ये किती एलिमेंट आहे, एकच एलिमेंट आहे, त्याला सिंगलटन सेट म्हणलं जातं. दुसरं आहे एम्प्टी. एम्प्टीला अजून एक नाव आहे नल. एम्प्टी सेट मध्ये काय, ज्याच्यामध्ये काय एलिमेंटच नाही, नंबर ऑफ एलिमेंट किती तुमच्याकडे 0, त्याला म्हणलं जातं एम्प्टी सेट. सिंगलटन सेट, एम्प्टी सेट. त्याच्यानंतर काय ते बरं विसरल्यासारखं झालं. इक्वल सेट्स. इक्वल सेट, दोन सेट इक्वल केव्हा असतात, जेव्हा त्यांचे सगळे एलिमेंट काय असतात, इक्वल असतात, तेव्हा त्यांना काय म्हणलं जातं, इक्वल सेट्स. त्यानंतर चौथा पार्ट आहे इक्विव्हॅलेंट सेट. टू सेट्स ए आणि बी आर सेट टू बी इक्विव्हॅलेंट इफ एन ऑफ ए इज इक्वल्स टू एन ऑफ बी. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट जर सेम असतील तर त्यांना काय म्हणलं जातं, इक्विव्हॅलेंट सेट म्हणलं जातं. आणि एलिमेंटच सगळे सेम असतील तर त्यांना काय म्हणलं जातं, इक्वल सेट्स म्हणलं जातं. तर आता याच्यामध्ये इक्वल सेट्स आर इक्विव्हॅलेंट, माहिती नाही, इक्वल सेट्स आर इक्विव्हॅलेंट हे सगळ्यात महत्वाचं वाक्य. की समजा दोन सेट आहेत, एक सेट आहे ए ज्याच्यामध्ये एलिमेंट आहेत ए, बी, सी. दुसरा सेट आहे बी, त्याच्यामध्ये एलिमेंट आहेत बी, सी, ए. ह्याचे काय बघा, बी याच्यात ए याच्यात आहे का तर आहे, बी आहे का तर आहे, सी आहे का तर आहे. याच्यातले सगळे एलिमेंट काय झाले, इक्वल झाले. सगळे एलिमेंट इक्वल झाले म्हणून ह्यांना काय म्हणलं जातं, इक्वल सेट्स म्हटलं जातं. बरं, मग हे दोन इक्वल सेट झाले. तर एन ऑफ ए किती तुमच्याकडे 3 आणि एन ऑफ बी पण किती तुमच्याकडे 3. त्याच्यामुळे हे काय झाले, इक्विव्हॅलेंट पण झाले. सो इक्वल सेट्स आर इक्विव्हॅलेंट सेट्स ऑलवेज. त्याच्यानंतर टाइप आहे फायनाइट सेट. फायनाइट सेट ज्याच्यामध्ये एलिमेंट किती आहेत, फायनाइट एलिमेंट आहेत, त्याला काय म्हणणार आपण, फायनाइट सेट म्हणणार. ज्याच्यामध्ये एलिमेंट फायनाइट नसतात त्याला काय म्हणणार आपण, इनफायनाइट सेट म्हणणार. साधं सोपं. नंतर आहे सबसेट. सबसेट हे सगळ्यांना माहिती आहे, सबसेट काय असतो. सबसेट समजा ए माझ्याकडे असा आहे 1, 2, 4, 5 आणि बी असं आहे माझ्याकडे 1, 4. सो मला काय दिसतंय की ह्या बी चे सगळे एलिमेंट कोणामध्ये आहेत, ए मध्ये आहेत. बी चे सगळे एलिमेंट कोणामध्ये आहेत, ए मध्ये आहेत. तर मी असं म्हणणार बी इज सबसेट ऑफ ए. बी इज सबसेट ऑफ ए. बी ला एचा सबसेट का म्हणणार, कारण बी चे सगळे एलिमेंट कोणामध्ये आहेत, ए मध्ये आहेत. बी चे सगळे एलिमेंट कोणामध्ये आहेत, ए मध्ये. बी चे सगळे एलिमेंट कोणामध्ये आहेत, ए मध्ये, म्हणून त्याला काय म्हणणार, बी इज सबसेट ऑफ ए. एक हे एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल बघा, ए आहे 1, 2, 3 आणि बी आहे 1, 2, 3. यात ए चे एलिमेंट बी मध्ये आहेत का, आहेत. बी चे एलिमेंट ए मध्ये आहेत का, आहेत. म्हणजेच काय, ए इज सबसेट ऑफ बी आणि बी इज सबसेट ऑफ ए. हे ज्यावेळेस असं असते त्यावेळेस आपण इम्प्लाय करू शकतो की ए इज इक्वल टू बी. ज्यावेळेस असं कधी होते की ए इज सबसेट ऑफ बी आणि बी इज सबसेट ऑफ ए, ए इज सबसेट ऑफ बी आणि बी कोणाचा सबसेट आहे, ए चा, त्यावेळेस काय असते, ए आणि बी हे दोन सेट कसे असतात, इक्वल सेट्स असतात. नंतर ह्या दोन एक्झाम्पल मध्ये बघण्यासारखं आहे, हा प्रॉपर सबसेट आहे. कसला सबसेट आहे, प्रॉपर सबसेट. सो प्रॉपर सबसेट कॅन बी रिटन एज बी इज सबसेट ऑफ ए. प्रॉपर सबसेट का म्हणायचं की हे 1 आणि 4 तर आहेच आणि हे दोन एलिमेंट असून एखादा एलिमेंट अजून एक्स्ट्रा आहे. 1 आणि 4 हे एलिमेंट ए मध्ये आहेतच आणि अजून एखादा एलिमेंट एक्स्ट्रा आहे, असं जर असेल तर त्याला काय म्हणलं जातं, प्रॉपर सबसेट म्हणलं जातं. काय म्हणलं जातं त्याला, प्रॉपर सबसेट. नेक्स्ट बघूया, पॉवर सेट. पुढचं काय आहे, पॉवर सेट. पॉवर सेट समजा ए आहे माझ्याकडं 1, 2, 3. तर ह्या ए चे सबसेट्स किती असू शकतात, पहिली गोष्ट तर 5. ठीक आहे ना, एक वाक्य आहे
एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. काय ओके, एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट हा ईच अँड एव्हरी सेट जेवढे आहे जगात त्या सगळ्यांचा काय असतो, सबसेट असतो. मग फाय हा पहिला ए चा सुद्धा सबसेट असणार. एक सेट असा बनवला 1, तोही याचा सबसेट असणार. दुसरा 2, तोही याचा सबसेट असणार. तिसरा 3, हाही याचा सबसेट आहे. चौथा 1 2, 2 3, 1 3, नंतर काय हो 1 2 3. किती झाले, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे सगळ्या सबसेटचा जर आपण एक मोठा सेट बनवला तर त्याला म्हणतात पॉवर सेट. त्याला काय म्हणलं जातं, पॉवर सेट ऑफ ए. सो पॉवर सेट ऑफ ए इज नथिंग बट इट इज अ सेट ऑफ ऑल सबसेट्स ऑफ गिवन सेट. पॉवर सेट काय आहे की तो अशा सेट्सचा एक सेट आहे की जे सगळे दिलेल्या सेटचे सगळे सबसेट असतात. म्हणजेच काय, पॉवर सेट इज अ सेट ऑफ एलिमेंट्स विच आर सबसेट ऑफ गिवन सेट. ऑल सबसेट ऑफ गिवन सेट, सगळे सेट. ह्याच्याकडे आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ पॉवर सेट ऑफ ए इज इक्वल्स टू 2 raised to n. Number of power set of A is 2 raised to n. Number of power set of A is 2 raised to n, where n is equals to number of elements. Number of elements in A, where n is काय, हे n काय, A मधले एलिमेंट बघा आता. 2 raised to n मध्ये किती एलिमेंट आहे, 1 2 3. सो 2 raised to 3 that is equal to 8. आणि आपले सबसेट किती आले, 1 2 3 4 5 6 7 8 आले. ह्याच्यात आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो की हाऊ मेनी सेट्स आर प्रॉपर सबसेट्स. बघा प्रॉपर सबसेट म्हणजे काय, हा एक एलिमेंट याच्यात आहे, अजून एक एक्स्ट्रा पण एलिमेंट आहे, हा प्रॉपर आहे. 2 आहे का, आहे. आणि एक्स्ट्रा आहे का, आहे, प्रॉपर आहे. 3 आहे का, आहे. 2 एक्स्ट्रा आहेत का, आहेत, प्रॉपर आहे. मग असे किती आहेत, ह्याच्यामध्ये पण एक्स्ट्रा आहे, ह्याच्यात हे सगळे जे आहेत ते सगळे प्रॉपर आहेत. फक्त हा सोडून ह्याच्यात 1 2 3 बघितलं तर सगळेचे सगळे आले. एक्स्ट्रा एलिमेंट आला का त्याच्यामध्ये, नाही, म्हणजे हा प्रॉपर सबसेट नाही. मग प्रॉपर सबसेट किती असतात, नंबर ऑफ प्रॉपर सबसेट्स इज इक्वल्स टू 2 raised to n minus 1. 2 raised to n minus 1. 7 आहेत ना, 8 मधला 1 गेला, किती राहिले तुमचे 7 प्रॉपर सबसेट्स. नेक्स्ट जाऊया युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट सगळ्यांना माहिती आहे काय असतो युनिव्हर्सल सेट, की दिलेल्या एक्झाम्पल मध्ये सगळ्या सेट्सचा सुपर सेट. आता सुपर सेट कोण, समजा ए हा बी चा सबसेट आहे. इफ ए इज सबसेट ऑफ बी, तर ह्याला काय म्हणतो आपण, सबसेट. तर त्यावेळेस बी ला म्हणलं जातं सुपर सेट. बी ला काय म्हणलं जातं, सुपर सेट. मग गिवन एक्झाम्पल मध्ये, जर गिवन एक्झाम्पल मध्ये 4-5 एक्झाम्पल्स असतील, 5 सेट असतील, तर ते 5 सेट्सचा सुपर सेट म्हणजे 5चे 5 सेट ह्या एका सेटचे सबसेट पाहिजे. जसं की आपण अभ्यास करतोय कुठल्या कुठल्या राज्यांचा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू ह्या राज्यांचा अभ्यास करत असताना हे सगळ्यांसाठी सुपर सेट कोण असणार आहे, इंडिया, भारत. भारत हे सगळे सेट कसे आहे, भारताचे सबसेट आहेत. तर भारत हा त्यांच्यासाठी काय झालं, युनिव्हर्सल सेट झाला. जर आपण सिटींचा अभ्यास करतोय, सातारा, पुणे, सांगली यांचा अभ्यास करत असेल तर त्यांच्यासाठी सुपर सेट कोण आहे, तर महाराष्ट्र पण असेल आणि इंडिया पण असेल. पण डिपेंड्स आपण एक्झाम्पल की महाराष्ट्र घेता येईल त्यांनी की भारत घेतले. ठीक, तर त्याला म्हणलं जातं काय, युनिव्हर्सल सेट. आता ऑपरेशन्स. ऑपरेशन मध्ये पहिलं ऑपरेशन आहे युनियन. युनियन युनियन मध्ये काय करतो आपण, समजा ए मध्ये काहीतरी एलिमेंट दिलेले आहेत, बी मध्ये काहीतरी एलिमेंट दिलेले आहेत आणि त्यांचं मला करायचं ए आणि बी चं काय करायचं, युनियन. तर ए चे आणि बी चे एलिमेंट काय करायचे, सगळे एकत्र टाकून द्यायचे. म्हणजे मी काय करणार, ते लिहिलं जातं असं, ए युनियन बी. ए चे सगळे एलिमेंट लिहिणार, बी चे सगळे एलिमेंट लिहिणार आणि जे रिपीट झाले ते कट करून टाकणार. समजा ह्याच्यामध्ये काय 1 2 3 4 आणि ह्याच्यामध्ये 4 6 ए बी हे का नाही, 4 6 ए बी. आता हे सगळे एकत्र टाकत असताना काय काय येते, 1 येते, 2 येते, 3 येते, 4 येते. हा 4 इथून पण लिहायचा आहे पण लिहिणार नाही मी, का तर डबल येतो. ह्याच्यात आला एकदा 4 6 ए बी. हा आहे तुमचा युनियन. युनियन म्हणजे काय करायचं, दोघांना एकत्र करायचं. डबल आला, रिपीट झाला तर तो एकदाच लिहायचा, बस याला म्हणायचं युनियन. इंटरसेक्शन काय हो, ह्यांच्यात कॉमन काय आहे त्याला म्हणलं जातं इंटरसेक्शन. कॉमन कोण, ह्याच्यात 4 आणि 4 ते लिहिलं जातं असं, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू 4. जर
युनियनची मला डायग्राम बघायची म्हटली, वेन डायग्राम, तर मी कशी करणार, हा ए हा बी, तर बघा ए मध्ये कोण आहे 1 2 3 4, 4 कॉमन आहे, तर तो कॉमन एरियात लिहिला जाईल. 1 2 3 ए चे आहेत, तर 1 2 3, आणि याच्यात काय झालं 6 ए बी राहिलं, 6 ए बी. सो दिस इज ए, दिस इज युअर बी, दिस पार्ट इज, टोटल पार्ट काय होईल तुमचा, हा ए युनियन बी, हा पार्ट काय झाला तुमचा ए युनियन बी. समजा मला ह्याच्यात ए इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी ची डायग्राम काढायची आहे, तर मी ती कशी काढणार, ही अशी काढणार, ए बी आणि इंटरसेक्शन म्हणजे कॉमन रिजन, ह्याच्यामध्ये कोण येणार तुमचा फक्त 4, ए 1 2 3 इकडेच राहणार आहे, 6 ए बी इकडे राहणार आहे. ठीक. जर कधी असं सापडलं तुम्हाला, नोट आहे ह्याच्यातली, इफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 5, देन ए and B are called disjoint set. काय म्हटलं जातं त्यांना, disjoint sets. ए आणि बी ला काय म्हटलं जातं, disjoint set म्हटलं जातं. पुढचा पार्ट आहे डिफरन्स. हे पटापटा घेतो जरा, मी जास्त ह्याच्यावर चर्चा करत बसणार नाही, जेवढं आठवतंय तेवढं प्रॉपर्टीज सगळं पटापटा घे. डिफरन्स ऑफ सेट्स. समजा ए दिलाय तुम्हाला 1 2 3, बी दिलाय तुम्हाला 4 3 5, आणि विचारले काय ए मायनस बी विचारले, तर ए मायनस बी मधनं म्हणजेच काय, ए मधून बी चे मायनस करायचे, ए मधून बी चे काय करायचे मायनस. आता ए मध्ये असा कुठला एलिमेंट आहे की जो बीच आहे, तर तो आहे 3, तर तो मायनस करायचा, काढून टाकला, राहिला काय 1 2, तर 1 2 लिहायचं. हा झाला तुमचा ए मायनस बी. बी मायनस ए करत असताना बी मधून ए चे काढून टाका, बी मधून ए चे म्हणजे काय हो 3, काढून टाकलं, काय झालं तुमच्याकडे 4,5. ए मधून बी चे कॉमन काढा आणि बी मधून ए चे कॉमन काढा, असं तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. याचे डायग्राम बघूया. हा युनिव्हर्सल सेट, हा ए हा बी, किती आहे 1 2 3, 3 कॉमन आहे ना, 1 2, इकडे किती 4 5. आता ए मायनस बी म्हणजे कोण आला तुमचा 1 2, 1 2 म्हणजे हा सेट आला. बी मायनस ए काय असणार आहे, ऑब्विसली तिकडचा पार्ट असणार आहे, हा पार्ट बी मायनस ए. मग ह्याच्यावर मला एक कळतंय, काय कळतंय की ए मायनस बी इज नॉट इक्वल टू बी मायनस ए. ए मायनस बी इज नॉट इक्वल टू बी मायनस ए. पुढचा पॉइंट आहे बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. समजा ए दिला आपल्याला 1 2 3, आणि ह्याच्यासाठी युनिव्हर्सल सेट यू दिलाय 1 2 3 4 5. तर ए कॉम्प्लिमेंटला ए सी पण लिहितात किंवा ए डॅश पण लिहितात, आणि तो काय असतो, तर युनिव्हर्सल सेट मधनं ए चे एलिमेंट काढून टाकायचे. काय करायचं, युनिव्हर्सल सेट मधनं ए चे एलिमेंट काढून टाकायचे. आता युनिव्हर्सल सेट मध्ये ए चे किती एलिमेंट आहेत, 1 2 आणि 3, 1 2 3 काढून टाकलं, काय झालं तुमच्याकडे 4,5. 4,5. ह्याला असं पण म्हणू शकतो आपण u मायनस ए म्हणू शकतो का, u मधनं याचे एलिमेंट काढून टाकू शकतो. याच्या डायग्रामचा जर विचार केला, u ए काय 1 2 3 4 5, u मधून ए काढून टाका, काढून टाकल्यानंतर राहतंय काय, हे एवढं राहते. हा तुमचा ए असेल तर हा तुमचा काय ए कॉम्प्लिमेंट. काय रूल्स आहेत. पहिला रूल बघा, इफ ए इज इक्वल्स टू बी then A is subset of B and B is subset of A. दूसरा है phi is subset of A. काही प्रॉपर्टीज बघा, if A is equal to B then
A is subset of B and B is a subset of A. हे थोड्या वेळापूर्वी सांगितलं मी. Phi is subset of every set and every set is subset of itself. आता समजा कुठल्याही दोन सेट्स आपण युनियन केला तर ते सिंगल जे दोन सेट्स असतात ज्यांचं आपण युनियन केलंय ते 100% A युनियन B चे काय असतात सबसेट असतात. मग A इज सबसेट ऑफ A युनियन B आणि B इज सबसेट ऑफ A युनियन B. आता समजा दोन सेट आहेत त्यांच्यामधला कॉमन काढला आपण हे की नाही. समजा हे दोन सेट आहेत ओ त्यांच्यामधलं कॉमन हे काढलं तर हा 100% कोणाचा सबसेट असतो. हा A चा पण सबसेट आहे आणि हा B चा पण सबसेट आहे. सो A इंटरसेक्शन B इज सबसेट ऑफ A आणि A इंटरसेक्शन B इज सबसेट ऑफ B. इफ A युनियन B इज फाय, जर A आणि B चं युनियन केलं फाय आलं म्हणजे A चे आणि B चे एलिमेंट एकत्र केले आणि एकत्र केल्यानंतर फाय आलं याचा अर्थ काय काहीच नाही. तर A आणि B हे दोघं फाय असल्याशिवाय ते काय पॉसिबल नाही. नंतरचा फॉर्म्युला आपल्याकडे n ऑफ A युनियन B इज इक्वल्स टू n ऑफ A प्लस n ऑफ B मायनस n ऑफ A इंटरसेक्शन B. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहितीच आहे. A युनियन A इज ऑलवेज A, A इंटरसेक्शन A इज ऑलवेज A. A युनियन फाय इज A आणि A इंटरसेक्शन U इज A. A युनियन B इज B युनियन A आणि A इंटरसेक्शन B इज B इंटरसेक्शन A. हे कुठला लॉ? कम्युटेटिव्ह लॉ. हा बघा असोसिएटिव्ह A युनियन B युनियन C इज A युनियन B युनियन C. सिमिलरली A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C इज A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C. हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ A युनियन B इंटरसेक्शन C इज A युनियन B इंटरसेक्शन A युनियन C. वाइस वर्सा इंटरसेक्शन आणि इथे युनियन असेल तरी ते चालतंय. हा कुठला बघा A युनियन B चा डॅश इज A डॅश इंटरसेक्शन B डॅश आणि A इंटरसेक्शन B डॅश इज A डॅश युनियन B डॅश. डी मॉर्गन्स लॉज. हे लॉज आपण पाहिलेले आहेत फक्त आता रिव्हिजन साठी इथे लिहिले होते. फंक्शन त्याच्यामध्ये पहिले कॉन्स्टंट फंक्शन f of x is equals to c. हे कसं असतं कॉन्स्टंट फंक्शन. ह्याचे डायग्राम समजा एक्झाम्पल बघूया. f of x is equal to 2 जर असेल तर त्याची डायग्राम काय आहे बघा. y is equal to 2 झालं आणि y is equal to 2 ही डायग्राम झाली. सो दिस इज f of x is equal to 2 ची ही डायग्राम झाली आणि हा पॉइंट असणार आहे तुमचा 0,2. दुसरं फंक्शन आहे कसलं फंक्शन म्हणायचं दुसरं त्याला आयडेंटिटी फंक्शन. सो हे अशा टाइपचं असते f of x is equals to x किंवा y is equal to x. याचे डायग्राम कसे असणार ही ह्या टाइप मध्ये असणार y is equal to x ची. तिसरं फंक्शन आहे पॉलिनॉमियल फंक्शन. पॉलिनॉमियल फंक्शन कशाला म्हणतात? f of x is equals to a0 plus a1x plus a2 x square plus dot 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 an x raised to n. याला कसलं फंक्शन म्हटलं जातं? पॉलिनॉमियल फंक्शन म्हटलं जातं. नेक्स्ट पार्ट आहे त्याचा रॅशनल फंक्शन. इथं आहे चौथा. रॅशनल फंक्शन म्हणजे काय आहे? f of x upon gx. हे जे टाइप तयार होत आहे त्याला म्हणलं जातं रॅशनल फंक्शन प्रोव्हाइडेड दॅट g of x is not equal to 0. Absolute value. So f of x is equals to mod x. f of x is equals to mod x ला काय म्हणलं जातं? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू झाल्यानंतर ह्याच्यामध्ये दोन प्रकार येतील x आणि -x. when x is greater than 0, x is less than 0. बरं त्याच्यामध्ये नंतर आहे काय काय फंक्शन. हे सगळे फंक्शन्स आपण पाहिलेले आहेत. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन. नंतर आहे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन GIF किंवा बॉक्स मध्ये काय होतं आपण बॉक्स 2 इज 2 बॉक्स 2.5. आता बघा ग्रेटेस्ट इंटिजर म्हणजे काय? ज्या व्हॅल्यूचा आपण ग्रेटेस्ट इंटिजर शोधतोय त्या व्हॅल्यू पर्यंत ती व्हॅल्यूच्या पर्यंत सगळ्यात मोठा जो इंटिजर आहे त्याला म्हणलं जातं ग्रेटेस्ट इंटिजर. आता 2.5 पर्यंत जर मागणं घेत आलो पण 1 2 च्या पुढचा 3 पण 2.5 पर्यंत सगळ्यात मोठा इंटिजर कोण आहे तुमचा 2. 2.5 पर्यंत सगळ्यात मोठा इंटिजर कोण आहे तुमचा 2. तर त्याला म्हणून हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काम केलं जातं. याची डायग्राम आपण बऱ्याच वेळा काढलेली आहे तरी पण आपण एकदा अजून काढू बघूया.
झिरोची ग्रेटेस्ट व्हॅल्यू काय जी आहे पहिला 0 0.1 चा 0 0 0 हे 1 हे 2 हे 3 हे -1 -2 -3 1 2 3 1 -1 -2 -3 ठीक हा 0 पॉइंट समथिंग पर्यंत सगळे 1 चा मात्र काय येणार तुमचा 1 ची ग्रेटेस्ट व्हॅल्यू येणार आहे 1 1.2 पर्यंत ग्रेटेस्ट व्हॅल्यू 1 1 1 1 1 तसंच राहणार 2 ला मात्र 2 येणार 3 पर्यंत हे तसंच राहणार 3 ला मात्र किती येणार 3 येणार अँड सो ऑन पाठीमागे आलो -1 चं ग्रेटेस्ट एक्स येईल -1 ठीक आहे -1 0.9 चा काय येणार तुमचा -1 हे सगळे -1 येतील हा ओपन राहील हे -2 पर्यंत इथे ओपन आहे आणि -3 पासून इथे ओपन आहे ह्याचा जे डायग्राम बघितलं तर ही स्टेप प्रमाणे दिसते म्हणून याला म्हणलं जातं स्टेप फंक्शन कसं म्हणलं जातं ह्याला दुसरा अजून नाव काय स्टेप फंक्शन ही डायग्राम लक्षात ठेवायची महत्त्वाची डायग्राम आहे आपल्याला सगळीकडे कामाला येते नंतरचं कुठलं फंक्शन आहे बरं हे एक्सपोनेन्शियल फंक्शन एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे काय a⁻x 2⁻x टाइपचे जे फंक्शन असतात ते सगळे त्यांना काय म्हणतात जातं एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतात नंतर आहे लॉगॅरिथमिक फंक्शन f(x) = log x याला म्हणलं जातं कसं लॉगॅरिथमिक फंक्शन आणि बस हे फंक्शनचे टाइप झाले आतापर्यंत सगळे ह्याच्यात बघा f(x) = a⁻x नाही a ≠ 0 किंवा 1 0 आणि 1 असून चालणार नाही बाकी 0 आणि 1 चालेल म्हणा पण 0 चालणार नाही 0 काय पण 0 येणार 1 काय पण 1च येणार सो त्याच्यामुळे आपण 0 आणि 1 ला थोडंसं बघूया इतर 0 आणि 1 पण चालेल चला ठीक आहे a⁻x लॉगॅरिथमचा नियम माहित पाहिजे आपल्याला log m + log n log m - log n ते m log n चा पॉवर आउट डोक्यावर जाते हे सगळे लॉगॅरिथमचे छोटे छोटे नियम आपल्याला माहित पाहिजे आता हे सगळं झाल्यानंतर आपण आता चालू करणार आहोत काही प्रॉब्लेम्स काय चालू करणार आहोत आपण याचे प्रॉब्लेम्स बघा पहिला प्रॉब्लेम आहे a = 1 2 3 आपण सगळे प्रॉब्लेम डिस्कस करून यातले एक दोन हे लेक्चर आणि त्याच्या पुढच्या लेक्चर मध्ये आपण सगळ्या टाइपचे प्रॉब्लेम डिस्कस केलेले असतील आणि तिसऱ्या 3 लेक्चर्स करतो याच्यावर जे पहिले लेक्चर आता थोडेसे प्रॉब्लेम्स होतील उद्याच्या लेक्चर मध्ये सोपे सोपे टाइपचे प्रॉब्लेम होतील आणि तिसऱ्या लेक्चर मध्ये आपण त्याचे जरा टफ प्रॉब्लेम्स करूया सो a = 1 2 3 b = 2 3 4 c = 1 4 5 आता आपल्याला शोधायला लावले a युनियन b इंटरसेक्शन c काय शोधायला लावले a युनियन b इंटरसेक्शन c a आणि b चा जर युनियन केला आपण तर किती येते 1 2 3 4 किती येते 1 2 3 4 a युनियन b हे झालं आणि याचे इंटरसेक्शन याच्या सोबत करायचं काय का म्हणजे 1 आणि 4 सो दिस इज 1 4 सेकंड प्रॉब्लेम if a is equals to x such that x square is equal to 1 and b is equals to x such that x square minus 3x plus 2 equal to 0 c such that x is a digit in 132 x is digit in 132 then काय म्हणते ऑप्शन दिलेत त्याच्यामध्ये कोण कोण सबस्टिट्यूट वगैरे वगैरे आपल्याला सांगायचं फक्त x स्क्वेअर इज इक्वल टू 1 x चा स्क्वेअर 1 येतो म्हणजे असे x कोणते कोणते आहेत तर 1 आणि -1 ठीक आहे 1 आणि -1 चा स्क्वेअर फक्त 1 येतो नेक्स्ट बघितलं b तर त्याला सॉल्व केला आपण किती
गुणाकार पाहिजे 2 आणि बेरीज पाहिजे 3. कोण आहे बे के बे -2 -1. तर सोडून दाखवतो तुम्हाला. x² -3x + 2 = 0. सो x - 3 x - 2 तो सॉरी x - 1 x - 2 = किती 0. सो x = 1, 2. सो b काय आला तुमचा 1, 2 आला. c दिलाय 132 मधले डिजिट म्हणजे 1, 3 आणि 2. कोण कोणाचा सबसेट आहे? b सबसेट ऑफ c. b सबसेट ऑफ c. बाकी a ह्याचा सबसेट नाहीये, c तर कोणाचाच नाहीये. ठीक आहे, b सबसेट ऑफ c. पी दिलेला आहे आपल्याला ए बी डी. क्यू दिलेला आहे आपल्याला बी सी डी जी. आणि म्हणतं काय काय शोधा? पी मायनस क्यू क्रॉस क्यू मायनस पी. ठीक आहे, पहिले तर बघा पी मायनस क्यू. पी मायनस क्यू मध्ये काय? पी आणि पी मधून क्यू चे एलिमेंट काढून टाकायचे. कुठले कुठले कॉमन आहेत बघा? बी आहे कॉमन एक आणि डी एक कॉमन आहे. ठीक आहे नाही? हो. सो पी मायनस क्यू काय असणार आहे तुमचा ए आणि क्यू मायनस पी काय असणार आहे तुमचा? क्यू मधून पी चे एलिमेंट काढायचे, बी आणि डी काढणार काय ना तुमचा सी जी. ठीक. सो पी मायनस क्यू क्रॉस क्यू मायनस पी, पी मायनस क्यू क्रॉस काय असेल तुमचा ए कॉमा सी आणि ए कॉमा जी. ए कॉमा सी आणि ए कॉमा जी. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ए युनियन बी चा डॅश इज इक्वल टू डॉट डॉट. पहिला ऑप्शन आहे एक्स, दूसरा ऑप्शन है फाई, तीसरा ऑप्शन है ए डैश यूनियन बी डैश आणि चौथा ऑप्शन है ए डैश इंटरसेक्शन बी डैश. हा तर सरळ सरळ फॉर्म्युला आहे आपल्याकडे. याचा आन्सर काय आहे तुमच्याकडे? ए डैश इंटरसेक्शन बी डैश. नेक्स्ट प्रॉब्लेम है ए यूनियन बी माइनस बी यूनियन ए. हो सर, बी इंटरसेक्शन ए. याची व्हॅल्यू विचारली. म्हणते काय की ए युनियन बी मधून बी इंटरसेक्शन ए चे एलिमेंट काढून टाका. ठीक आहे. सो आता डायग्रामॅटिकली बघायचं झालं तर हा तुमचा सगळा कोण असणार आहे? ए युनियन बी. याच्यामधून हे एलिमेंट काढून टाकायचे. इंटरसेक्शनचेच काढायचे ना, ते सगळेच असणार त्याच्यामध्ये, त्यामुळे सगळेच निघून जाणार. राहणार कुठला? ए चे आणि बी चे. म्हणजे हा कोण तुमचा ए मायनस बी राहील आणि बी मायनस ए पण तुमच्याकडे शिल्लक राहील. सो दिस इज नथिंग बट ए मायनस बी युनियन बी मायनस ए. आता हे ऑप्शन मध्ये दिलेलं असते आपल्याला, त्याच्यानुसार आपल्याला ते चूज करायचं. पी काय म्हणताय? पी सच दॅट एक्स कॉमा वाय y is equal to 4 raised to x, x belongs to R. Q such that x comma y is equals to 4 raised to minus x, x belongs to R. Then P intersection Q ची व्हॅल्यू किंवा P युनियन Q ची व्हॅल्यू विचार.
y काय मिळतोय 4 चा x केलं म्हणजे x च्या व्हॅल्यूवर y डिपेंड आहे. x ची व्हॅल्यू आपण किती टाकली 1 तर y किती आला आपल्याकडे 4. x ची व्हॅल्यू आपण टाकली 2 तर y किती आला आपल्याकडे. तर आपल्याला इथं काय आलं पाहिजे बघा त्याची डायग्राम काढता आली पाहिजे. काय काढता आली पाहिजे याची डायग्राम. सगळ्यांना माहिती आहे 4⁻0 किती होणार आहे तुमचा 1 म्हणजे ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 0 आहे त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती येते 4⁻0 1. आणि आता मी काय करतो 2-4 व्हॅल्यू ह्याच्या 2-4 व्हॅल्यू त्याच्याकडे काढून डायग्राम काढतो. एक त्याची डायग्राम अशी असणार आहे 100%. 4:1 टाकलं तर किती येणार 4. y ची व्हॅल्यू इथं 1 असेल तर इथं 4 आहे ठीक. 2 असेल तर 16 होणार ठीक. आणि इथं जर मी किती टाकले 0 टाकल्यावर किती येत होता 1 येत होता तो टाकला. -1 टाकल तर -1 टाकल्यावर किती होतं माझ्याकडं -1 टाकल्यावर 1/4 सो इथं आलं. मग असं करत 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 ही डायग्राम कशी येणार ही अशी डायग्राम येणार. हा पॉइंट तुमचा कोण आहे 0,1. ह्याची डायग्राम बघा. हा 0 टाकल्यावर परत तो किती येणार 0 टाकल्यावर y = 1 येणार असं येणार. अशी येईल होते. 1 टाकल्यावर किती होते -1 4⁻1 1 टाकल्यावर तुमची इकडे खाली आली व्हॅल्यू. 2 टाकल्यावर आणखीन खाली आली म्हणजे हे असं इकडे आलं. आणि मायनस व्हॅल्यू टाकत गेलं तुमचं ते पॉझिटिव्ह होऊन असं होणार. याच्यात इंटरसेक्शन किती आहे पॉइंट एकच आहे 0,1. आणि p = q होत आहे का नाही होत. p इकडे जातोय q इकडे येतोय पॉइंट्स वेगवेगळे. काय काय बघूया ऑप्शन्स बघूया याचे काय काय दिले त्यांनी. पहिला ऑप्शन आहे p इंटरसेक्शन q = 5 तर असं होत नाही. p इंटरसेक्शन q एक पॉइंट आहे. दुसरा आहे p = q शक्य नाही. p इंटरसेक्शन q इज नॉट 5 आणि चौथा ऑप्शन आहे p युनियन q = p. p युनियन q केल्यावर p येत नाही म्हणजे राहिला एकच ऑप्शन p इंटरसेक्शन q इज नॉट एन एम्प्टी सेट. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. समजा ए सेट मध्ये 6 एलिमेंट आहेत तर नंबर ऑफ सबसेट्स किती असतील 2�6. ए मध्ये 6 एलिमेंट आहेत तर त्याचे नंबर ऑफ सबसेट किती असतील a�6 सॉरी 2�6. आता बघा इथे n ऑफ a दिला आहे आपल्याला 15, n ऑफ b दिलेला आहे आपल्याला 25 आणि n ऑफ a युनियन b आपल्याला दिले 30. तर a इंटरसेक्शन b फॉर्म्युला वापरायचा सरळ सरळ n ऑफ a युनियन b = n ऑफ a + n ऑफ b - n ऑफ a इंटरसेक्शन b. म्हणजे 15 आणि 25 किती झाले तुमच्याकडे 25 आणि 5 30 40 40 मधून 30 गेले की राहिले 10. सो n ऑफ a इंटरसेक्शन b तुमच्याकडे किती येते 10 येते. नेक्स्ट बघा n ऑफ x दिलाय आपल्याला 100, n ऑफ a दिलाय 35, n ऑफ b दिलाय 45 आणि n ऑफ a इंटरसेक्शन b दिलेला आहे 15. सो फाइंड करायला लावलं n ऑफ a डॅश इंटरसेक्शन b डॅश. सो n ऑफ a डॅश इंटरसेक्शन b डॅश म्हणजे कोणाचे n काढायचे आपल्याला n ऑफ a युनियन b चा डॅश. n ऑफ a युनियन b किती आहे तुमच्याकडे 30 त्याचा डॅश किती होणार ओ सॉरी हे वेगळं लिहित आहे. आधी मग त्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल n ऑफ a युनियन b. युनिव्हर्सल सेटचा त्यांनी नंबर दिलेला आहे किती 100. आता बघा डायग्राम नीट लक्ष द्या. हे टोटल 100 आहेत. ए मध्ये 35 आहे आणि बी मध्ये किती आहे तुमच्याकडे 45 आणि इंटरसेक्शन मध्ये किती आहेत 15. तर युनियन मध्ये काय होतील n ऑफ a प्लस n ऑफ b युनियन मध्ये किती येतील बघा n ऑफ a प्लस n ऑफ b मायनस n ऑफ a इंटरसेक्शन b म्हणजे 35 आणि 45 45 आणि 45 होतात 90 त्यातनं 10 गेले 80 80 मधून 15 गेले. इंटरसेक्शन बी मध्ये किती आहेत 15. ए मध्ये किती 35 35 मधून 15 गेले किती राहिले 5 35 मधून 5 गेले 30 30 20 आणि बी 45 मधून 15 गेले 40 30. टोटल एलिमेंट किती झाले 20 आणि 30 50 60 65 आहे की नाही. म्हणजे किती 35 प्लस 45 80 80 मधून 15 गेले किती राहिले तुमच्याकडे 65. टोटल आहेत 100. मग 100 मधून 65 गेल्यानंतर राहिले किती 65 75 85 95 30 35 बाहेर किती एलिमेंट आहे तुमच्याकडे 35. तर आपल्याला काय विचारलं n ऑफ a डॅश इंटरसेक्शन b डॅश
म्हणजेच काय एन ऑफ ए युनियन बी चा डॅश. ए युनियन बी म्हणजे हे एवढे एलिमेंट आहेत ते किती आहेत 65, त्याचा डॅश म्हणजे हे बाहेरचे किती आहेत 35. सो दिस इज इक्वल टू 35. आपल्याला डायग्राम खूप मदत करते याच्यामध्ये. काय मदत करते खूप आपल्याला? डायग्राम. एन ऑफ ए दिलेला आहे 20, एन ऑफ बी दिलेला आहे 30, एन ऑफ सी दिलेला आहे 40, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी दिलेला आहे 8, एन ऑफ बी इंटरसेक्शन सी दिलेला आहे 12, एन ऑफ सी इंटरसेक्शन ए दिलेला आहे किती 10 आणि एन ऑफ ए युनियन बी युनियन सी दिलेला आहे 65. तर विचारले आपल्याला काय एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. याचा आपल्याकडे सरळ सरळ फॉर्म्युला आहे. एन ऑफ ए युनियन बी युनियन सी, एन ऑफ ए युनियन बी युनियन सी चा फॉर्म्युला आपल्याकडे एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी प्लस एन ऑफ सी माइनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी माइनस एन ऑफ बी इंटरसेक्शन सी माइनस एन ऑफ ए इंटरसेक्शन सी प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. सो एन ऑफ ए युनियन बी युनियन सी is equal to n of a plus n of b plus n of c minus n of a intersection b minus n of b intersection c minus n of c intersection a plus n of a intersection b intersection c. हे नाही. सो झालं. आता यांची वजाबाकी वगैरे केलं तुम्हाला जे काय आकडा मिळेल तो कसा असणार आहे? n of a intersection b intersection c चा असणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. आता थोडेसे वर्ड प्रॉब्लेम आहेत. वर्ड प्रॉब्लेम मला काय लिहिता येणार नाही, एवढं लिहिण्यातच कधीच जाईल, वेळ जाईल सगळं. तर मी म्हणतोय डोमेन आणि कोडोमेनचे प्रॉब्लेम थोडे करूया आणि एक पीडीएफ मी उद्या पाठवतो, त्याच्यात मग आपण वर्ड प्रॉब्लेम करूया. सो पहिलं बघा, x relates y if and only if x plus 2y is equal to 10, then domain आणि हे कशावर डिपेंड आहे? आर बी रिलेशन ऑन नॅचरल नंबर्स. देन डोमेन विचारले. डोमेन म्हणजे काय? एक्स. सो एक्स प्लस 2y किती यायला पाहिजे तुमचा? 10. आणि सगळं डिपेंड्स कशावर आहे? नॅचरल नंबर्सवर. आणि सो चला x plus 2y is equal to 10. सो x is equal to किती आहे ना तुमचा? 10 minus 2y. आणि आपण हे गणित कसे करायचं तुम्हाला आठवत असेल की आपण याला काय करतो? एज्युम करायचो है ना, सिंगल लाईनचे क्वेश्चन. सो पहिले मी काय करतो? एज्युम करतो. y ला एज्युम केलं समजा 0, तर x आला 10, त्यावेळेस y किती होतो तुमचा? 0. y ला एज्युम केलं मी 1, सो बे के बे, तो 10 minus 2 8. y किती एज्युम केला मी? 1. x किती आला माझ्याकडे? 8. आता मी y एज्युम करतो 2, बे 4, 10 तून 4 गेले किती राहिले? तर 6. y मी एज्युम करतो 3, 3 दुने 6, x आला माझा 4. y मी एज्युम करतो किती? 4, 4 दुने 8 आणि x आला माझ्याकडे किती? 2. y मी एज्युम करतो 5 आणि इथं किती आला माझ्याकडे? 0. तर आता हे रिलेशन कशावर आहे म्हणते? नॅचरल नंबर्सवर आहे. 0 तुमचा नॅचरल नंबर मध्ये येत नाही, कट. आणि हा 0 पण तुमचा नॅचरल मध्ये येत नाही, कट. तुमच्याकडे आन्सर काय करायचं? तुमच्याकडे एक्स डोमेन चालली ना. सो एक्स इज इक्वल्स टू 2 4 6 8. याच्या व्यतिरिक्त कुठली व्हॅल्यू येते का बघा? 2 4 6 8 डोमेन. एक रिलेशन दिलेलं आहे इथं, आर इज इक्वल्स टू ए कॉमा सी
बी कॉमा बी सी कॉमा ए. तर विचारलंय काय डोमेन सांगा मला त्याचा. डोमेन स्पष्टपणे दिसतोय आपल्याला काय ए बी सी. एक रिलेशन दिले त्यांनी. बरं पहिले दिलेले ए दिलाय आपल्याकडे किती 1,2,3 आणि ए आणि बी चं रिलेशन आहे बघा. कसं रिलेशन आहे की मॉड ऑफ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज लेस दॅन इक्वल टू 5. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. आणि हे रिलेशन डिफाइन कशावर केलंय याच्यावर केलेलं आहे. सो ए ची व्हॅल्यू आपण 1 मानली तर बी ची पण आपण व्हॅल्यू 1 मानू शकतो. 1 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर किती झालं तुमच्याकडे 0. 0 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का तर आहे. सो पहिलं रिलेशन पहिला तुमचं सेट आला 1,1. दुसरं मी ह्याला 1 आणि ह्याला 2 मानतो. सो 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4 1 मायनस 4 किती झालं तुमच्याकडे 1 मायनस 4 मायनस 3 त्याचा मॉड किती आला तुमच्याकडे 3 आहे. सो 1,2 1,3 चालतंय का बघूया. 1 चा स्क्वेअर 1 3 चा स्क्वेअर 9 1 मायनस 9 8 आला मायनस 8 त्याचा मॉड आला 8 लेस दॅन येत नाही कट. 2 घेऊया 2 2 चालतंय 2,2 2 1 2 1. सो 2 चा स्क्वेअर किती 2 चा स्क्वेअर झाला की तुमच्याकडे 4 आणि 1 चा स्क्वेअर 1 2 हे चालतं 2 1 चालेल. 2 2 चालते 2 3 चालेल का 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9 5 आले सबट्रॅक्शन चालतंय. सो 2,3 3 3 पण चालतंय 3 3 3 1 3 चा स्क्वेअर 9 1 चा नाही चालेल 3 2 चालेल 3 2 चालेल. सो हे झालं तुमचं रिलेशन आर इज इक्वल टू. मग आता ह्याच्यात डोमेन विचारलं तरी आपल्याला लिहिता येतं. ह्याचं रेंज विचारली तरी लिहिता येतं. डोमेन काय तुमच्याकडे 1 2 आणि 3. रेंज कोणते आहे आपल्याकडे 1 2 3. किती एलिमेंट आहे 1 2 3 4 5 6 7. सो ऑप्शन आहे आपल्याकडे n ऑफ r इज इक्वल टू 7.